वाव, सुंदर निसर्ग. हाय, नमस्कार फ्रेंड. सर्वांना प्रथम मित्रांनो नमस्कार. हा भाव तुम्ही बघू शकता, हा व्ह्यू हा आहे कोळंबे परिसर. समोर गावमाळा कोळंबे परिसर. मी आत्ता आहे पाताडेवाडीत. सुधीर आणि संदेशच्या घराच्या इथे मी उभा आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे, सड्यावर चाललो आहे खेकड्या पकडण्यासाठी. दम लागतोय चालत जायला. अजून आपल्याला खूप जायचं आहे वरती. तर मित्रांनो, सड्यावरच्या खेकड्या कशा पकडतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमधून. तर हा व्हिडिओ नक्की जरूर बघा. बघूया किती भेटतात ते खेकड्या. ओ आले, दम पण खूप लागलाय. हो, भरपूर थकाय झाला एकदम. डेंजर. गवत सुद्धा एवढं वाढलंय ना आता. जास्त गवत वाढलंय आता सड्यावरती. एवढी रनिंग केली ना मित्रांनो, दम लागलाय तरी पण चांगलं असतं शरीरासाठी. हे बघा, माझ्यावर आप्पा आहेत, उमे आहे आणि संदेश आहे. आम्ही चौघजण आहोत. गवत पण बघा किती वाढलंय ते. मित्रांनो, हे बघा, आम्ही आता उसगावच्या साड्याच्या आसपास पोचलो आहे आणि संदेशने पहिलाच दगड उचलला आहे आणि दगडामध्ये आहे बारीकशी खेकडे आहे. कुठे कुठे? हा, इकडून येते. उचल उचल, परत ती तिकडे येईल बघ. बघा नाही ना संध्या, मगाशी उचलला होता तसाच उचल. उचलला ताकद पाहिजे. पहिलीच झालेली आहे. चावलेले आहे. चावलेली आहे आपणला. बघा, चावले. डिटेक्ट पकडले आपणला. पिशवी आता तुमच्याकडे. सुंदर निसर्ग वाटतोय एकदम, बघायला भारी. जर काय तर मिक्स कर कसं. हां, मग काढून ठेव सगळं. मित्रांनो, आता आम्ही दुपारचं आम्ही काय जेवलोय नाही. तर आता आम्ही फरसाण आणलंय आणि भेल आणलंय. थोडं अशी 5-5 रुपयाला पॅकेट. ते आता मिक्स करतोय आणि आम्ही खातोय. भेल तरी आणायची, कुरकुरी आणायची. भेल संपली ना रे त्यातली दुसरी. बघा, आता आम्ही खातोय फरसाण. भूक लागली जोरात. आता फरसाण खाऊन झालंय, थोडंसं पोट भरलंय आमचं. आता बरं वाटलंय. आता पाण्याची बॉटल आम्ही आणली नाही. आता आम्हाला हेच पाणी प्यायला लागणार आहे. दुसरा काय पर्याय नाही आमच्याकडे. बरं वाटतं जरा, पोट भरला. हे पाणी वाहतं पाणी, त्याला दोष नसतो पाण्याला. काय बिंदास पाणी पिऊ शकता. हे बरं वाटलं, पाणी मस्त. 2-3 दिवस मित्रांनो पाऊस पण आहे आणि गवत वाढलंय ना. हे दगड आहेत ना खाली पूर्ण. बघा, दुसरा भेटलाय. असं टाकून आपा. ओके. बघा माझा आता
नाही कुर्ली नाही फसवलं, खेकड्या नाही, खेकड्याने फसवलं. गडगडतोय पण आज. बापे डेंगा काढला. हो चावली नाही, चावली नाही. एक डेंगा तिने सोडला. कोयती घेतो. कोयतीसाठी परत यायला. नेमकं कुठे आहे पण तिकडे कुठे आहे? बागड्याच्या खाली कुठल्या जागेखाली? तू दगडपट्टी कर. हां हाय, ही वाली. ही बाई गेली, कोपऱ्यात गेली, कोपऱ्यात गेली. गेली इकडे पट्टी कर. कोयती अडते. ही वाली थांबला होता ना, आता माशी असते. गेली गेली. माझ्या गाव दे. तू घे. घेतली? सोडू दगड. आपलं टाकला ना. नाही डेंगे मोडतील ना, म्हणून ते कोणाला खाणार आहे? तुला खातील. खातील ना. बोदी तिला बोदी. हे त्याचं कवच. हाय 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 रे. 2-4 किलोची आहे. मोठी भेटायला हवी रे एकदम. याला वाटलं काय हे. इथे ह्या बाकीच्या बघितल्यास तू? ही बघ असेल तिच्यात. हाय हाय मग 2 आहेत. मी सांगतोय बरोबर तुम्हाला 2 आहेत. हिला पहिला घे. तिकडे सोडून ती गेली एक तिकडे त्याच्या कुठल्या त्या दगडात गेली तिकडे. ही दगड उचल. हिला उचल त्याला. हिला घे पहिला. पाणी कदर करू नको. कुठे ही तू पण घरी घालून नको मला ती. नशीब आली ती. हिला टाक. मित्रांनो, एक आहे राक्षसाचं पाऊल आहे. ते पुढे आहे तिकडे राक्षसाचं पाऊल. तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण आमचा अजून हा एवढासा थोडासा भाग राहिला इथे. ही थोडीशी सारण आहे. त्याला सारण पण बोलतात, पर्याय पण बोलतात, ओढा नाळा पण बोलतात, ओढा नाला नाही. ओढा पण बोलतात. काय बोलतात कोकणात. पण मित्रांनो, पर्या हा शब्द फेमस आहे कोकणात. पर्या हे रानटी कोण जनावर असतील ना, त्याने खाल्लेले बघा डेंगे. बघ खेकड्यांचे बघा खाल्लेले. मॉडेल. आणि मित्रांनो, थोड्याच अंतरावरती आहे ते राक्षसाचं पाऊल. बघायला विसरू नका मित्रांनो. आहे काय रे? नाही. बेडू काय ते? हाय 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 हाय. मी दगड उचलतो त्या खिडकी बिलामध्ये असतेच नाही. सोडू तू पकड संदेश. फेस सोडलं तिच्यावर समजलं ना लगेच. हे पाड तिथे अंगावर पाड. पकडाय पण अरे बाप्पा, ते फेस सोडते तिथं असतेच ना.
हो कडक. अशा जरी भेटल्या ना असं काय करतो संध्या? खालच्या पिशव्या हे बघ. मजबूत आहेत पण नाही कडक आहेत त्या. मित्रांनो हे मेन तुम्हाला दाखवायला जातोय राक्षसाचे पाऊल. ते शोधतोय त्याच्यानं गवत जास्त वाढलंय नाही ते. इथे ना कुठेतरी छान आहे. हे पाहिजे ती बघ इथं आहे ना तुम्ही ती बघ समोर. म्हणजे इथेच आहे राक्षसाचं पाऊल. हां दगडी भरली असतील रे आता आतमध्ये. दगड्या भरले असतील आतमध्ये पावलात. पहिला मोठा होता. उन्हाळ्यातून बघायला मजा येते. हे मित्रांनोच पाऊल आहे राक्षसाचे पाऊल. हॅलो हा बोला. आणि एक आहे ना आहेत मित्रांनो हे बघा याच्यामध्ये ना दगड आहेत कारण हे पाऊस पण आला आहे आणि पूर्ण दगडाने पूर्ण आहे ना भरून गेले हे राक्षसांचे पाऊल. एक परचुरी गावामध्ये आहे हे पाऊल आणि एक हे आमच्या सड्यावरती आहे उसगाव सडा ओझरखोल आणि आमचा कुरदुंडा कोलंबे गावमाला हा पूर्ण पट्टा इकडे आला आणि सेंटरला मध्ये आहे. कुठे पोहायला रे? खूप सुंदरच वाटतो निसर्ग. आम्ही पाऊस पण आहे ना थोडा बारीक बारीक पाऊस आहे झिरमिर त्याच्यामुळे भिजायला पण होतंय. डोक्यावर काहीतरी थोडंफार असणं गरजेचं आहे. मित्रांनो खेकड्या मला भेटल्या आहेत बऱ्यापैकी म्हणजे 4-4, 5-5 ज्या काही येतील वाटणीला त्या आम्ही घेणार आणि त्याचा रस्सा बनवणार आणि मस्तपैकी खाणार. त्याचा रस्सा बनवणार आणि बघू का अजून किती भेटतात ते खेकड्या. हे बघा हे तलाव आहे इथे. चाला गवतात गेली हप्ते कसा दाबायची तिला शोधित राहायचं. मी कशा पटकन हात दाबतो. चावते हा एक जेवढी लहान दिसते पण चावायला एकदम डेंजर आहे. बॉट टाकून बघ. दोन मी तर 5-50 मारायचं चढतात रे. बघा इकडे एवढ्या एवढ्या दगड्यातून खेकडे आहेत. हा वरती येतात ना. दोघं लागतात. मोठा दगड उडून काय फायदा नाही. नाही उलटणार त्याच्या खाली असणार ना असं पण नाही. त्यांना समजलं रे मोठ्या खाली गावणार म्हणून. काहीच फायदा नाही. आता ते बारक्या दगडातून हे पकड. गावत नाही हात पुढे चिरगून टाकू नको. आई पाया देऊ. हे या दगडावर लागली. कबड्डी 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 चाले घालव. कबड्डी 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 आप्पानी पकड घातलेली आहे. सुपर टॅकल तिघांमध्ये सुपर टॅकल झालेले आहे. डेंगा पकडली म्हणून वरती ढकली. गेम केला कशी डेंगा वरती करून धावली ती.
कबड्डी 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 थांब थांब थांब. हे डॅमेज आहेत रे कुर्ल्या या. काढलीच नाही. बिल्डिंग आपण अशी त्याने कबड्डी खेळतायत. सुंदर अशी पकड. परंतु यश काही येत. बऱ्यापैकी भेटतात हा. मस्तच गेम होते चांगला. मजा येते मजा येते. माझ्या असे गावले की काय वाटत नाही. नाही कोण नाही. इंटरेस्टिंग. निर्गुणची गरज आहे या ठिकाणी कबड्डी कबड्डी खेळायला. काय पायाजवळ गेले बघ. हा ती थांब खदू नको करू. मी येलो काय कबड्डी खेळता. अशा तऱ्हेने माल. ओ पट्टी माझ्याकडे. क्या मग आईला माझ्या पायाखाली कोण नसणार रे. खेळा भरलेला आहे. नाही ती उडवच्यात आहे. खेळा भरला आमचा. आणि ते एवढ्या गावचं त्याला छान. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. बापरे केवढं गवत वाढलंय. आणि अशा तऱ्हेनं मला भीती वाटायला लागली. विघ्नहर्ता भजन ग्रुप. बापरे